आता ह्या वॉर्डात आपण बघाल BA रोडवर एक विक्की बार सिग्नल टू मुंबई रिजॉईस हॉटेल अशी एक डिवायडर लाईन आहे. ती किती वर्ष झाली तरी त्याचं सुशोभीकरण अजून होत नाही. त्यामुळे एवढी घाण वाढली आहे इथे. राजसाहेब आणि उद्धव साहेब यांनी युती केली हे आनंदाचीच बातमी आहे. पण आता 207 मध्ये लोक आता तशी राहिलेली नाही. मराठी माणूस आणि हे बोलणारे मग लोक कामं बघतात. आम्ही सलग 9 वर्ष काम करतोय. मी स्वतः करतोय. राजकारण 20%, समाजकारण 80%. बाळासाहेबांच्या विचाराने आम्ही चालतो. नमस्कार. मुंबई महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजले आणि सध्या सगळीकडे तिकीट वाटप आणि प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर वॉर्ड क्रमांक 207 चे इच्छुक उमेदवार नितीन व्यासजी आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी उपस्थित आहेत. एक तरुण उमेदवार राजकारणात येऊ पाहतायत आणि त्यांच्या वॉर्ड विषयी त्यांचं नेमकं व्हिजन काय आहे याबद्दलच आपण आज जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. MyMTV मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. सर माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही या वॉर्डमध्ये किती वर्षांपासून राहत आहात आणि इथले कोणते असे 5 महत्त्वाचे प्रश्न आहेत जे तुम्हाला जाणवतात? मी इथे सलग मॅडम 30 वर्ष, माझं वय 30 आहे. माझा जन्म इथलाच आहे. या वॉर्डचाच माझा जन्म आहे. मी आणि 5 विषय म्हणजे रिडेव्हलपमेंट. आमच्याकडे म्हाडाच्या जे बिल्डिंग्स आहेत किंवा जुनी चाळ आहेत त्यांचे रिडेव्हलपमेंटचे प्रश्न भरपूर वर्षानुवर्ष चाललेले आहेत. 15-15, 20-20 वर्ष रिडेव्हलपमेंट रखडले आहेत. लोक अजूनही त्रासले आहेत. 100-100 स्क्वेअर फूटच्या घरात राहत आहेत. मग आमच्याकडे ड्रेनेजचा जरा प्रॉब्लेम आहे. डॉक्टर BA रोडला बोलाल तर सहकार सदन आणि प्रोग्रेसिव्ह बिल्डिंग इथे ड्रेनेजचा भरपूर त्रास आहे. पण ते अजूनही 2-3 वर्ष झाले पण ते काही रिपेअर अजून झालेले नाही. नंतर मैदानं नाही आहेत आमच्याकडे. पोरांना खेळण्यासाठी मैदानं कमी आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे आता आता ह्या वॉर्डात आपण बघाल BA रोडवर एक विक्की बार सिग्नल टू मुंबई रिजॉईस हॉटेल अशी एक डिवायडर लाईन आहे. ती किती वर्ष झाली तरी त्याचं सुशोभीकरण अजून होत नाही. त्यामुळे एवढी घाण वाढली आहे इथे. तर हा प्राधान्य आहे माझं की उद्या उठून जेव्हा मी निवडून येईल तर सगळ्यात पहिला काम मी हा करणार आहे. असे माझे 5 विषय आहेत आणि बरेच विषय आहेत ह्या वॉर्डात करण्यासारखे मॅडम. बघू आपण पुढे काय करता येईल अजून. तुम्ही राजकारणात आहात आणि समाजकारणातही आहात. तर शेवटचा असा कुठला इथला प्रश्न आहे जो तुम्ही मार्गी लावला होता? राजकारणात तर मॅडम मी बरेच वर्षापासून आहे आणि समाजकारण तर माझ्या घरातूनच येतं. आमचा व्यवसाय मेडिकलचा आहे. मेडिकलचा व्यवसाय असल्यामुळे आमचे आजोबा, माझे वडील आणि मी आता तिघही आम्ही मेडिकल लाईनच्या आहोत. बरेचसे प्रश्न जसे हॉस्पिटलचे प्रश्न असतात, जे बरेचसे आम्हाला कोणत्या लोकांकडे पैसे नसतात किंवा बाबा ॲडमिशन करून द्या ह्या हॉस्पिटलमध्ये, तर ते आपण मार्गी नेहमीच लावत असतो. रक्तदान शिबिर असा सालोन-सालं रक्तदान शिबिर आपलं चालूच असतो. नायर हॉस्पिटल म्हणा की केम हॉस्पिटल म्हणा. अ, गेली 3 वर्ष मुंबईत प्रशासक आहेत. म्हणजे इथले जे नगरसेवक आहेत ते माजी झाले होते. तर या काळात तुम्ही कुठले असे प्रश्न मार्गी लावले? मार्गी म्हणजे आपलं मॅडम तेच आहे की लोकांना सेवा, रेशन कार्डची, नंतर बोला तुम्ही ड्रेनेजचा प्रॉब्लेम, BMCला तक्रारी देणं, हेच मार्गी लावलेत. बरेचसे प्रश्न आहेत अजून तर मार्गी लागलेले नाही आहेत. तर आता निवडणुका होत आहेत तर बघू मार्गी लागेल सगळे प्रश्न हळूहळू. इथल्या चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न रखडलाय. जर यंदा जनतेने तुम्हाला संधी दिली तर तुम्ही त्यांच्या पाठीशी कसं उभं राहणार? सगळ्यात पहिलं इकडे जैन कंपाऊंड आहे, जे सलग 15 वर्षापासून रिडेव्हलपमेंट त्याचं पेंडिंग आहे. नंतर विनायक वासुदेव चाळ असेल, म्हाडाच्या बरेच इमारती असतील, ह्यांना सगळ्यांना एक टीम बनवून एक मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कसं आपल्याला फास्ट ट्रॅक करता येईल ह्या प्रोसेस, मी ते सगळ्यात प्राधान्याने, कारण की मी स्वतः म्हाडाच्या बिल्डिंगमध्ये राहतो. आम्हाला माहिती आहे त्रास काय आहे. असं आहे. मोकळ्या मैदानांचा प्रश्न असतो आणि हा प्रश्न आला की मुंबईकरांना सतत भीती असते की मैदानं राहणार की जाणार. तर अशा या प्रश्नासाठी तुम्ही नेमकं तुमच्या विभागात काय करणार आहात? मोकळे मैदान तर हे कधीच डेव्हलप नाही. हे अजून वाढले पाहिजे माझ्या मते तरी. कारण की खेळाडू हा मैदानातून तयार होतो. खेळाडू, एखादा कबड्डी प्लेअर आपल्याकडे, कबड्डी प्रो कबड्डी चालते, ते खेळाडू आपल्याकडे इथे आचरेकर मैदानात खेळायचे. आज ते नॅशनल लेवल. म्हणून मोकळे मैदानचं तर मुंबईकरांनी हेच करू नये. आपण त्यांना सेफ ठेवणार. आपण आपण जनतेने एक हे केलं पाहिजे की आपण स्वतः त्या मैदानांना सेफ कसा ठेवता येईल.
आणि विचार करायचा की कोणता उमेदवार तुमच्या सोबत नेहमी असेल, ते पण तुम्ही विचार केला पाहिजे. मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली आहे. मराठी माणसासाठी आम्ही एकत्र आलो आहोत असं ते म्हणतायत. तर समजा त्यांनी तुमच्या विरोधात उमेदवार इथे उभा केला, तर तुम्ही त्याला कसं सामोरं जाणार आहात? राजसाहेब आणि उद्धव साहेब यांनी युती केली, ही आनंदाचीच बातमी आहे. पण आता 207 मध्ये लोकं आता तशी राहिलेली नाही. मराठी माणूस आणि हे बोलणारे. मग लोकं कामं बघतात. आम्ही सलग 9 वर्ष काम करतोय. मी स्वतः करतोय. मी राजकारणात होतो, आताही आहे. असं नाही की आम्ही राजकारणच सोडून दिलंय, फक्त समाजसेवा चालू ठेवली. राजकारण 20%, समाजकारण 80%. बाळासाहेबांच्या विचाराने आम्हीही चालतो. असं आहे. आपल्या विभागातील बेकायदा फेरीवाल्यांचा प्रश्न तुम्ही कसा मार्गी लावणार आहात? बेकायदा फेरीवाल्यांसाठी एक हॉकर झोन बनवलं पाहिजे. जे 2004 साली पात्र होते, त्यांना लायसन्स देऊन एक हॉकर झोन, आणि जे पात्र नाही आहेत, त्यांना सरकारमार्फत काहीतरी एक वन सिंगल विंडो म्हणून, कारण की सगळेच लोकं आपली मराठी माणसं असतील, सगळीच लोकं आपण शॉप अफोर्ड नाही करू शकत. तर फेरीवाले हा विषय एक गंभीर आहे. अतिक्रमण नाही झालं पाहिजे, हे माझी ठाम भूमिका आहे. पण उद्या उठून कोणाला व्यवसाय करायचा असेल छोटा-मोठा, तर BMCनी त्याच्या एक सिंगल विंडोमधून काहीतरी त्याचं नियोजन केलं पाहिजे, असं मला वाटतं. या वॉर्डमधील वाहतूक कोंडीसाठी तुम्ही कुठला एक असा कायमस्वरूपी उपाय सांगाल? वाहतूक कोंडीसाठी मॅडम सगळ्यात प्रॉब्लेम मोठा पार्किंग आहे इथे, आणि रॉंग साइड येणं. महानगरपालिकेचे जे पार्किंग प्लॉट्स आहेत, त्यांची जी रेट्स आहेत, ते लोकांना परवडत नाही. जर महानगरपालिकांनी रेट्स कमी केले आणि पर मंथ माझ्या मते 1200-1300 रुपये घेतले, तर हे रोडवर जेवढे पार्किंग लागले आहेत गाड्यांचे, ते तिथे जातील आणि रोड मॅपिंग होईल प्रॉपर. कारण की एवढं काम चालू आहे BA रोडवर. आताही तुम्ही बघाल तर BA रोडवर भरपूरसं काम चालू आहे. नंतर उत्सव हॉटेल जवळ पण जो मेन सिग्नल आहे, जो आर्थर रोड नाक्यावर जातो, तिथेही पार्किंगची नेहमीच समस्या असते. तर प्रशासनाने त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि मी स्वतःही ह्या विचाराचा आहे की पार्किंग आणि रॉंग साइड यांच्यावर तर कडक कारवाई झालीच पाहिजे. तुम्हाला मतदारांनी इथं निवडून द्यावं यासाठी तुम्ही कुठली 5 कारणं सांगाल? सलग 9 वर्ष मॅडम काम करत असताना वेगवेगळे स्वास्थ्य, मग ब्लड डोनेशन, हेल्थ कॅम्प्स, ॲडमिशन्स, ह्याच्या मागे सलग 5-9 वर्षापासून काम करतोच आहे मी. आणि लोकांना माझा चेहरा माहिती आहे. तर लोकं ठरवतील कोणाला विजय करायचं, कोणाला हरवायचं. आता येत्या 16 तारखेला त्याचं कळेलच ना मॅडम. आपल्या विभागातील मतदारांपर्यंत जर तुम्हाला कुठल्याही 3 गोष्टी महत्त्वाच्या पोहोचवायच्या असतील, तर या माध्यमातून त्या अशा कुठल्या गोष्टी असतील ज्या तुम्ही पोहोचवा? पहिलं तर माझं मॅडम एक डिमांड असेल की हा जो बाबासाहेब आंबेडकर रेल्वे हॉस्पिटल आहे, ह्याला पण केमसारखी सुविधा दिली पाहिजे. दुसरी म्हणजे इकडे महानगरपालिकेची शाळा BA रोडला आमच्याकडे नाही आहे. ती एक शाळा आली पाहिजे. ज्यामध्ये काय असेल की लोकांकडे जर समजा पैसा नाही आहे, एज्युकेशन इज इम्पॉर्टंट फॉर ऑल. एज्युकेशन नाही तर मग प्रॉब्लेम आहे. यूथ जनरेशन, आज माझं वय 30 आहे. आपल्याला माहिती पडतं ना की इन फ्युचर एज्युकेशन इज इम्पॉर्टंट. आणि थर्ड म्हणजे हेल्थ. हेल्थ सेक्टरमध्ये मी जास्त काम करतो. म्हणजे माझं व्यवसाय असल्यामुळे पण, आणि दुसरे म्हणजे आमचे वडिलांची शिकवण पण आहे की हेल्थमध्ये जेवढं आपण मदत करता येईल तेवढी आपण करायची. हे 3 माझे मेन पॉइंट्स आहेत. हेल्थ, एज्युकेशन आणि हॉस्पिटल्स. तुम्ही मतदारांनी तुम्हाला मतदान करावं यासाठी काय आवाहन कराल? मतदारांनी आव्हान हेच करेन की एवढे वर्ष तुम्ही पक्ष बघून मतदान करत आलात. यावेळी एक युवा तरुण उभा राहिलाय, तर तुम्ही येऊन जरूर मतदान केलं पाहिजे. कारण की मोदी पण बोलतात, आपले देशाचे पंतप्रधान बोलतात की युवा शक्ती येईल तर देश घडेल. तर बघू यावेळी लोकांनी मौका दिला तर आपण पण चौका मारू, काही प्रॉब्लेम नाही. धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर हे होते वॉर्ड क्रमांक 207 चे इच्छुक उमेदवार नितीन व्यासजी. त्यांनी त्यांच्या वॉर्डबद्दलचं एक व्हिजन आपल्यासमोर मांडले. कॅमेरामन सिद्धेश कांबळीसह मी अवंती भोयर, महा MTV मुंबई.